तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकर होणार जमा 3 गॅस सिलेंडरचे अनुदान, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन। ई-श्रम कार्डची ताकद वाढणार, मिळणार 10 पट अधिक फायदे, सरकारनं घेतला मोठा निर्णय। पंचनामे केलेच नाही, विम्यासाठी शेतकऱ्यांना अपात्र ठरवले कसे? लोकप्रतिनिधींनी केली विचारणा, बैठक घेऊन करणार कारवाई। पीक विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात, एकूण नुकसान तक्रारीच्या 25% झाली सर्वेक्षण। लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा, मनोज जरांगेंचे सरकारला खडे बोल। ओबीसी मराठा दंगल घडून आणण्यात शरद पवार अपयशी ठरले, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात। फोडणीला बसला महागाईचा झटका, ऐन सणासुदीत खाद्यतेल 30 ते 40 रुपयांनी महागले। महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साप निश्चित करणार, सत्यपाल मालिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला। संजय राऊत यांचे फिरले डोके, ठाण्याच्या वेड्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, भरत गोगावलेंचा टोला। शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा, ते निवडणुकीनंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न करतील, प्रकाश आंबेडकरांनी केला दावा। तीर्थक्षेत्र विकासाच्या 305 कोटींच्या आराखड्यांना मंजुरी, शिखर समितीच्या बैठकीत मोठा निर्णय, तर पंढरपुरातील दर्शन मंडपाला कोटींचा निधी। अक्षय शिंदे एन्काउंटरचा तपास आता सीबीआयकडे वर्ग, मुलाला कोठडीत मारहाण, कुटुंबियांच्या हातात बेड्या असताना गोळीबार कसा? विरोधकांनाही केला सवाल। मुंबईत आजपासून 5 दिवस मुसळधार पाऊस, मराठवाडा विदर्भालाही झोडपणार, हवामान खात्याने दिला इशारा। जरांगेंच्या भूमिकेला पाठिंबा, मात्र इतर समाजांनाही सोबत घ्यावे, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट। भरघोस उत्पन्न देणारे संकरित बीटी कपाशीचे नवे वाण विकसित, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन। बाजारात नवीन सोयाबीनची वाढली आवक, ओलाव्याने भेटतोय दर कमी, तर उदगीर बाजार समितीत 4300 ते 3700 रुपयापर्यंत भाव। आरक्षण प्रश्नी शरद पवार यांनी झटकले हात, सत्ताधाऱ्यांना तोडगा काढण्यासाठी केल्या सूचना।